नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन धमाकेदार खतरनाक ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण चाललो आहे आत्ता सातारला. शिरोळमधून आपण निघालो आहे सातारला. आपलं थोडंसं सातारमध्ये काम आहे, ते काम करण्यासाठी आपण निघालो शिरोळमधून सातारला. तर राईडचा आनंद घ्या मित्रांनो. एक सेकंड आपण क्लिप लावायचा राहिलं आहे. एक सेकंड जस्ट वेट एक सेकंड मित्रांनो. तर भाई लोक आपला क्लिप लावायचा राहून गेला होता, तर आपण आता क्लिप सेट करून घेतला. थोडा कॅमेरा सेट करून घेऊ. ओके, नॉर्मल टोन. ओके, बेस्ट. सो गाईज, वी आर रेडी टू न्यू ब्लॉग. नवीन थ्रिलिंग रायडर. तर नवीन राईडचा आनंद घ्या मित्रांनो. आपण निघालो भाई लोक. चलो, आपल्याला पोहोचायचे तिथे साहेबपर्यंत. ओके बाय, चलो. आपण आलो खंडाळ्यातून पुढे. जर आपल्यासोबत एक मित्र असल्याच्या कारणाने आपण तिथून ब्लॉग केलेला नाही आहे शूट. आपण खंडाळ्यामधून ब्लॉग शूट करतो पुढं. तर आता आपण आलो खंडाळ्याच्या घाटात. या घाटाचं नाव आहे खंबाटकी. हा घाट क्रॉस करून जाऊया आपण पुढं. तो भाई लोक, मला एक इंस्टाग्रामचा स्कॅम समजत नाही आहे भाई. म्हणजे इंस्टाग्रामचा स्कॅम म्हणजे काय स्कॅम आहे तोच लक्षातच येत नाही आणि समजत पण नाही आहे. लाईकला आपण जी लाईक एखादी रील अपलोड करतो तर ती रील आपली जाते 1K 2K, ठीक आहे. तर त्यामध्ये कंटिन्युअसली जर तुम्ही रील अपलोड करताय तर तुमची रील जास्त जात नाही आहे, व्हायरल होत नाही, ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्ही जर एक साथ कंटिन्युअसली 2-3 दिवस रील्स अपलोड करताय तर ते जातं 400-500, मिनिमम मॅक्झिमम जाते ती रील जास्त 500 ते 600पर्यंत जाते, ठीक आहे. तर आपण त्यामध्ये मी एकदा आता काय केलं म्हणजे सीन म्हणजे असं झाला की मी ते बघितलं, चांगलं चेक केलं, म्हणजे अनुभव घेतला मी त्या गोष्टीचा की एक रील जी आहे ती पूर्ण 10Kपर्यंत गेली भाई. म्हणजे फुल 10Kपर्यंत रील गेली आहे. आणि त्याच्यानंतरच्या रीलला अपलोड केल्यात ते रील्स काही म्हणजे काहीच नाही आहे, 200 पण क्रॉस नाही करत आहे. म्हणजे हा काय स्कॅम आहे भाई. मतलब 15-20 जेव्हा तुम्ही अपलोड कराल तेव्हा तुमची एक रील फुल फॉलो जाते आणि याच्यामध्ये फुल म्हणजे काहीच जात नाही. हा काय अल्गोरिदम आहे यार. म्हणजे आपण ती पहिलीची रील गेली त्या रीलच्या टाईममध्ये जरी रील्स अपलोड केल्या तरी तुमच्या रील्स जात नाही आहेत. आणि एक ट्राय करा तुम्ही की तुम्ही डायरेक्टली इंस्टाग्रामचं जी रील्स येतात त्याच्यामध्ये जर यूज ऑडिओ करून त्या ऑडिओवरती डायरेक्टली रील करून अपलोड केल्या तर त्या रील्सला चांगलं व्ह्यूज जात आहेत, चांगलं त्याच्या लाईक्स पण येत आहेत, त्याच्यावरती फॉलोअर्स पण गेन होत आहेत यार. मस्त म्हणजे अल्गोरिदम यूज होतो आहे त्याचा. पण नक्की कोणत्या बेसिसवरती अल्गोरिदम इंस्टाचा रन होतो ते समजत नाही आहे यार. काय करायचं. फॉलोअर्स नाही वाढत आहेत, लाईक्स नाही वाढत आहेत, शेअर पण नाही होत आहे, कमेंट पण नाही होत आहे. मतलब यार बंदा करे तो करेगा क्या भाई. अभी देखो भाई, ऐसे तो काम धाम छोड़ के खाली रील्स तो बनाते नहीं बैठ सकते ना भाई. फिर करेंगे क्या. चलो, अपने को जब भी मौका मिलता है तो अपन लोग निकलते भाई, कैमरा निकलते और निकल पड़ते, ठीक है. लेकिन जिनको खाली काम करने का है भाई, जिसका सपना है कि वो मोटो ब्लॉगर बने, जिसको भी व्लॉगिंग करना है, जिसके पास मोबाईल है, कॅमेरा नाही आहे, बाईक आहे भाई, बाईक कोणतीही असू द्या, तुम्ही तिच्यावरती बसा, चालू करा, व्लॉगिंग चालू करा, बोला. त्याशिवाय काही होणार नाही आहे. तुम्ही जर असं बोलत असाल ना यार माझ्याकडे बाईक नाही आहे, माझ्याकडे सस्ता मोबाईल आहे, मोबाईलला कॅमेरा चांगला नाही, भाई हळूहळू स्टार्ट करा. तुम्ही पुढे जाल पुढे तुम्ही. मी पण नवीन स्टार्ट केलेलं आहे, असं नाही आहे की मी पण खूप जुनं आहे किंवा काय करतोय एकदम हे नवीन भाई, नवीन. आणि आपले साथ नाही देत मित्रांनो. तुम्ही ज्यांना बोलता ना हा माझा फ्रेंड आहे, हा माझा तो आहे, भाई तुम्ही ब्लॉगिंग चालू करा, तुम्ही व्हिडिओ पोस्ट करा. जर एकाने जरी तुमची स्टोरी ठेवली ना तर भाई तो तुमचा जिगरी, म्हणजे तो तुमच्यासाठी काहीही करेल. हे भाई वगैरे बोलतात ना भाई, हे काही नाही तुम्ही त्यांना बोलला ना भाई माझी स्टोरी ठेव, ते काय बोलतात माहिती आहे भाई, नाही ना नको, कसं तरी वाटतंय. अरे हे काय उत्तर झाली का, कसं तरी वाटतंय. जर तुमचा मित्र काहीतरी करतोय तर तुम्ही त्याला प्रमोट करा ना. तुम्ही त्याला डिमोट थोडी ना करू शकता. तुम्ही करत नाही आहे, तो करतो तर त्याला तुम्ही थोडं प्रमोट करा. डिमोट कशाला करताय. जरा तुम्ही त्याला मोटिवेट केलं तर तो पण करेल ना. आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला जर काय वाटलं तर तुम्ही पण सुरू कराल.
भाई स्टार्ट करणं महत्त्वाचं आहे. यामध्ये ते इम्पॉर्टंट नाही आहे की तुम्ही काय करता, तुमच्यामध्ये इम्पॉर्टंट फक्त एकच आहे की स्टार्ट करणे. बस भाई स्टार्ट करा. म्हणजे मला पण असं ऑड वाटायचं की भाई कशासाठी मी व्हिडिओ केले, भरपूर व्हिडिओ शूट केलेत, खूप म्हणजे खूप व्हिडिओ शूट केलेले आहेत, पण त्या व्हिडिओ मी अपलोड नाही केलेले आहेत. भाई कसं ते वाटतं ना, फॅमिलीने बघितलं तर कसं वाटेल, भाई मित्र काय बोलतील. भाई नाही विचार करायचा, नाही विचार करायचा आहे भाई. काय असेल ते बोलायचं, काय असेल ते दाखवायचं, काय असेल ते करायचं. विचार नाही करायचा फक्त आता की कोण काय बोलेल. लोक बोलण्यासाठी असतात, लोक भाई बोलण्यासाठी. आणि सपोर्ट करायला काय जातं मित्रांनो, एक मिनटं, एक मला सांगा, सपोर्ट करायला जातं काय? फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हा भाई आला व्हिडिओ, कोणाचा व्हिडिओ, याचा व्हिडिओ आला, हां भाई लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. जाणार आहे काय तुम्ही यार? भाई जे इंस्टाग्रामवरती स्क्रोल करत बसता तुम्ही, ठीक आहे, ते स्क्रोल करा. त्याच्यासोबत त्यांनी बनवलं आहे, त्याच्यामागे काहीतरी एफर्ट्स आहेत, त्यांनी तिथं मेहनत केली आहे भाई. त्या मेहनतला तुम्ही जर डायरेक्टली स्क्रोल करून देत असाल तर ते करतात ना, ठीक आहे. त्यांच्यासाठी तुम्ही पण काहीतरी करा. जे त्यांचे मिलियन्स लाईक असतात ना, मिलियन्समध्ये काही काहीचे लाखोमध्ये लाईक्स असतात, ठीक आहे, लाखोमध्ये त्यांचे फॉलोअर्स असतात. त्यामध्ये तुमचा एक फॉलो, तुम्ही जो केलेला एक फॉलो आहे ना, तो भाई त्यांच्यासाठी एवढा इम्पॉर्टंट असतो ना की त्या एक फॉलोसाठी त्यांचं 1 मिलियन थांबलेलं असतं, ठीक आहे. त्या एक फॉलोसाठी त्यांचं हे राहिलेलं असतं. भाई सपोर्ट करा यार, छोटा असू देत, मोठा असू देत, कोणताही क्रिएटर असो. भाई सलाम आहे त्याला ज्याने क्रिएशन चालू केलं, म्हणजे काहीतरी करतोय भाई, त्याला करायचं आहे, ठीक आहे. तर तुम्ही त्याला सपोर्ट करा, त्याला डिमोटिवेट नका करू, सपोर्ट करा. जो काय करेल तो त्याला सपोर्ट करा, ठीक आहे. त्यामध्ये बाईक्स घेतात, बाईक्सवरती जातात. भाई बाईक चालवणं सोपं नाही आहे, जेवढं वाटतं ना एका रायडरसाठी किंवा एका बायकरसाठी ते सोपं नाही आहे. म्हणजे काही काही अशा गोष्टी फेस करायला लागतात ना की सांगू नाही शकत. आणि आपल्या इंडियामध्ये काय झालं माहिती आहे काय, आपल्या इंडियामध्ये काही छपरी रायडर्स आहेत ना, म्हणजे छपरी लोक, त्यांच्यामुळं बाईक्सची व्हॅल्यू पण कमी होऊन गेली आहे, ठीक आहे. खूप साऱ्या अशा बाईक्स आहेत की ज्या एका बायकरला हवी आहे किंवा त्याला घ्यायचे, पण त्या बाईकचा जो रिव्ह्यू आहे मार्केटमध्ये, त्या बाईकबद्दल जे बोललं जातं किंवा त्या बाईकबद्दलचा जो रिव्ह्यू आहे ना, त्यामुळे त्या बायकर घेत नाही आहेत. त्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम फेस करावे लागतात, ठीक आहे. तर तुम्ही त्या गोष्टी जरा लक्षामध्ये घ्या. आणि मित्रांनो सपोर्ट करा यार, कोणीही असेल, कोणताही क्रिएटर असेल किंवा कोणीही रील्स वगैरे बनवत असेल, व्हिडिओज बनवत असेल, तो यूट्यूबला, इंस्टाला, फेसबुकला अपलोड करतो, तर त्याला तुम्ही प्रमोट करा, त्याला तुम्ही द्या. तुमच्याजवळ जे आहे, तुमच्याजवळ काय आहे, तुमच्याजवळ एकच गोष्ट आहे की त्याला तुम्ही हे करू शकता, ठीक आहे. त्याला तुम्ही प्रमोट करू शकता, त्याला तुम्ही मोटिवेट करू शकता, त्यांना मोटिवेट करा. हे आपले पोलीस लोक आपल्या सेवेसाठी थांबलेले आहेत, ठीक आहे. तर त्यांचं पण आपण हे करू शकतो, त्यांना आपण प्रमोट करू शकतो, ओके. तर मित्रांनो सपोर्ट खूप गरजेचं आहे भाई, सपोर्ट खूप गरजेचं आहे. सपोर्ट करा, सपोर्ट करत राहा, ठीक आहे. हे लोक जे आहेत, पोलीस लोक जे आहेत, ते आपल्या सेफ्टीसाठी थांबलेले आहेत. ते आता इथं घाटामध्ये थांबतात. तर काही लोक असे आहेत जे विदाऊट लायसन्स गाड्या किंवा विदाऊट हे परमिट गाड्या घेऊन जातात, त्यांच्यासाठी ते लोक थांबलेले आहेत. आपण पण नियमांचं पालन केलं पाहिजे, आपणही नियम पाळले पाहिजेत. जर आपण नियम पाळतो तर समोरचा नियम पाळतो, ठीक आहे. ओके मित्रांनो, आपण आलो घाटातून वरती, खंबाटकी घाट संपलेला आहे. आता आपण निघालो घाटातून खाली सातारा आहे, ओके. व्ह्यू मस्त व्ह्यू आहे भाई, मतलब फॉग बना आहे, फॉग आहे पूर्ण, व्ह्यू खूप छान येतं तिकडे. एक खरी गोष्ट म्हणजे ब्लॉग काय आपल्याला आता बनवायचा नव्हता, व्हिडिओ आपल्याला करायचा नव्हता, पण काय आलं, आपल्याला पोचायचं आहे, म्हणजे लवकरच पोचायचे. 6च्या पहिलं खूप, म्हणजे आपल्याला जायचं आहे 100 किलोमीटर जायचं आहे आपल्याला लांब. आणि ब्लॉग काय आता करायचं नव्हतं, पण आपली एक व्हिडिओ होऊन जाईल, एक व्लॉग भेटेल, ठीक आहे. त्यासाठी व्लॉग बनवतो आहे. काही कंटेंट भाई, कंटेंट म्हणजे डोक्याला असला ताप आहे ना, कंटेंट कुठून शोधायचे, कसे शोधायचे, कंटेंट कसे क्रिएट करायचं, काही म्हणजे काहीच माहीत नाही आहे, काहीच माहीत नाही आहे भाई. यामधलं मला काहीच माहीत नाही आहे. जस्ट ते काय बोलतात ना, काय ते माकडाच्या हातात दिला काकडा आणि रातभर घेऊन झाला वाकडा, असा काहीतरी विषय होतो.
हा ना, म्हणजे भाई कंटेंटच्या नावावरती काय करतात लोक आजकाल. कंटेंटच्या नावावरती काहीही करतात, काही. पण भाई फेमस होऊ राहिले ते लोक, ठीक आहे, फेमस होत आहेत. त्यामध्ये काय वाद नाही आहे की ते फेमस नाही होते, फेमस होत आहेत लोक, खूप लोक फेमस होत आहेत. ओके चला, तर मित्रांनो सपोर्ट करा यार. मलाच नाही, तुम्ही सर्वांना, ज्यांचे व्हिडिओ तुम्ही बघताय, ज्यांचे हे करतात, त्यांना भाई खरंच सपोर्ट करा. तुमच्या एका लाईकची किंवा तुमच्या एका फॉलोची त्यांना खूप गरज असते. कारण ते एवढे फिरतात ना भाई, मोबाईल कॅमेरा गाडीला लावून, कॅमेरा हेल्मेटला लावून. भाई त्रास होतो भाई, खरंच त्रास होतो. म्हणजे असं नाही आहे की त्रास होत नाही, खरंच त्रास होतो, लिटरली त्रास होतो भाई. कारण की कंटिन्युअसली एवढं चालणं म्हणजे एक सोपं काम नाही आहे भाई, खूप त्रास होतो या गोष्टीमध्ये. कंटिन्युअसली 100 किलोमीटर चालणं, कंटिन्युअसली 150 किलोमीटर चालणं म्हणजे एवढं सोपं नाही आहे भाई, ठीक आहे. आणि मोठ्या क्रिएटरला कोणी, ज्यांचे फॉलोअर्स मिलियनमध्ये आहेत, ज्यांचं पूर्ण म्हणजे अकाउंट सेट आहेत, फेमस आहेत, तुम्ही त्या लोकांना पण फॉलो करा, त्या लोकांनाही सपोर्ट करा. आणि जे स्टार्ट आहेत, म्हणजे आत्ता जस्ट त्यांनी स्टार्ट केलं आहे, ते आत्ता स्टार्ट करत आहेत, त्यांना भाई सपोर्टची खूप जास्त गरज असते, खूप जास्त. अशा लोकांना सपोर्ट करा यार. हवं काय त्यांना, फक्त मला एक सांगा, जर तुम्ही एखादी व्हिडिओ बघताय, ठीक आहे, तुम्ही इंस्टावरती एखादी व्हिडिओ स्क्रोल करत बघत बसला, ज्या व्हिडिओमध्ये त्याने जे एफर्ट्स दिले, त्याने जे केलं आहे, ते कशासाठी केलं आहे, त्याला वाटतं ना काहीतरी. भाई तुम्ही बघताय तर तुम्ही एक लाईक करा, एक कमेंट करा, एक शेअर करा आणि सबस्क्राईब करून त्याला फॉलो करा, बस. एवढीच इच्छा असते त्यांची, बाकी काही इच्छा नसते भाई. ती पण आपण नाही कंप्लीट करत मित्रांनो. असं करू नका. सपोर्ट सगळ्यांना करा, फॉलो सगळ्यांना करा, सपोर्ट करा. सपोर्टशिवाय येतं काहीसुद्धा नाही आहे. एक सेकंड, मी ट्रॉफिक बनवलं इथं, ठीक आहे. ते क्रॉस होईपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे. सपोर्ट करून द्या मित्रांनो, सपोर्ट करून द्या, सर्वांना सपोर्ट करा. जे नवीन क्रिएट करतात, नवीन क्रिएटर आहेत, त्यांना सपोर्ट करा. त्यांना म्हणजे सगळ्यांना सपोर्ट करा. जे ओल्ड आहेत, ज्यांची पूर्ण सेट आहे, त्यांनाही सपोर्ट करा. सपोर्टची पूर्ण सर्वांना सपोर्टची गरज आहे, सर्वांनाच. भाई इथे बच गए अपने को 5. कब पहुँचेंगे बघना तो पडेगा भाई. तर मी अजूनही माझा इंट्रोडक्शन कोणत्याही व्हिडिओमध्ये केलेला नाही आहे, तर मी आता माझं इंट्रोडक्शन करतो. तर भाई माझं नाव आहे सूरज साळुंके. मी राहतो सातारामध्ये एक छोटंसं गाव आहे विसापूर, मी तिथे राहतो. मी फक्त व्लॉगिंग करत नाही, तर माझं त्याच्यासोबत जॉबही चालू आहे. जॉब करत मी व्लॉगिंग करतो. आणि मला जेव्हा पण वेळ भेटेल, तेव्हा कुठे जायचं असेल, त्यावेळी मी मोबाईल आपलं बाईक घेतो, कॅमेरा घेतो आणि निघतो, ठीक आहे भाई. हे गोष्ट लक्षात ठेवा. हो स्लो भाई, स्लो. रोडची कामं चालू आहेत, त्यामुळे गाडी पळवण्यात काही अर्थ नाही आहे. भाई रोड मोकळा वाटतं. संडे असून ही रोड पूर्ण मोकळा, पूर्ण खुल्ला रोड आहे. आपल्या बाईकचा जरा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे आपण जास्त गाडी पळवायची नाही आहे. 70-80 ठीक आहे, त्याच्यावरती जाऊन उपयोगी नाही आहे, कारण की गाडीचा जरा प्रॉब्लेम झाला आहे. येस भाई, आपका एक सपोर्ट बहुत कुछ दिला सकता है और आपको बहुत कुछ दिखा भी सकता है भाई. एक सपोर्ट. मला कोणी सांगेल का इंस्टाग्रामचं अल्गोरिदम वर्क कसं करतं? नाही, मला काही त्याच्याबद्दल माहीत नाही आहे.
जर तुम्हाला काय माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा भाई. कारण की विषय कसा आहे की आत्ता जे लोक आहेत इंस्टावरती म्हणा किंवा आपल्या यूट्यूबवरती किंवा म्हणा आपल्या फेसबुकवरती की ज्यांचे रील्स येत आहेत, ठीक आहे, तर ते लोक काय बोलत आहेत की हां एक सेकंड, एवढी गर्दी कशी काय तिकडं. तर ते लोक काय बोलत आहेत की भाई तुम्ही आम्हाला एवढे द्या, आम्ही तुमचे एवढे फॉलोअर्स वाढवून देतो, एवढे लाईक करून देतो, एवढे व्ह्यूज करून देतो. तर ॲक्च्युअलमध्ये ते खरं आहे, ते होऊ शकतं की चला मी तुम्हाला आज 300 रुपये दिले, त्या 300मध्ये तुम्ही मला 10K व्ह्यूज दिले, त्याच्यामध्ये 5K फॉलोअर्स दिलं, ठीक आहे. असं काय होऊ शकतं का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भाई. भाई बाईक चालवायची ना एक स्वतःचीच वेगळी मजा आहे. म्हणजे ज्यावेळी तुमच्या डोक्यात वाटतं ना आज तुम्ही तणावात आहे, भाई डोक्याला टेन्शन आले, ताण आले, भाई बाईक घ्या आणि लॉंग राईडला निघून जावा भाई. या तनाव वो क्या होता है मतलब बस बाइक बोलते ना, लड़कों की मेडिसिन बाइक है बाइक. अगर लड़कियों का मेडिसिन ब्यूटी पार्लर है तो लड़कों की मेडिसिन बाइक है बाइक. ए भाई ये बीच में चल रहा है और इस साइड से चलना. आपल्याला आता लॅपटॉपची गरज आहे, कारण की आपल्याला व्हिडिओ एडिट करायला किंवा व्हिडिओ स्टोअर करायला जागा नाही राहते कुठे. त्यामुळं एक लॅपटॉप बघितला पाहिजे, आपल्याला घेतला पाहिजे लॅपटॉप. एक कॅमेरा घ्यायचा आहे चांगला, ॲक्शन 5, ॲक्शन 6 वगैरे किंवा DJI Insta360 असं काहीतरी घ्यायचं आहे भाई. लेना तो पडेगा ना भाई. तर मित्र आपण एक ना पुढच्या महिन्यामध्ये ना एक ट्रिप प्लॅन करूया, ठीक आहे. कुठे जायचं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आपण कुठे जायचं. तर सोबत सगळे रायडर्स वगैरे कोण येतील, ग्रुप येईल नाही येईल, एक 10 ते 15 लोक मिळून ना आपण ग्रुप राईडला जाऊया. सोलो राईडला खूप झाल्या, सोलो राईड्स खूप केलेत मी, खूप म्हणजे खूप भयान सोलो राईड केलेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे व्हिडिओ पण आहेत, फक्त ते पोस्ट नाही केलेले. लवकरच आपण तेही व्हिडिओज पोस्ट करूयात, कारण की हरवेळी आपली फक्त सोलो राईडच होते, आपल्यासोबत कोणी नसतं, आपण एकटेच जातो आहे कुठेही. मन में आया उठाया मोबाइल, उठाया गाड़ी, लगाया हेलमेट, चलो कैमरा ऑन की चलो भाई. मतलब अभी आगे से ऐसा नहीं होगा, आगे से अपन लोग प्लान करेंगे भाई किधर जाना है, क्या क्या करना है, ठीक है. नेक्स्ट मंथ का प्लान मैं पहले आपको बता दूंगा. मैं नेक्स्ट मंथ का प्लान आपको पोस्ट करके बता दूंगा कि भाई कहाँ जाना है, कैसे कैसे कुछ करना है कुछ. अगर आप लोग में से कोई आने वाला है साथ में तो मैं अपना कॉन्टैक्ट नंबर दे दूंगा आपको. जैसे जैसे लगेगा कि जैसे ऐसे इधर चलना है उधर चलना है, आप मुझे बता दीजिए कि कहाँ पे जाना है, क्या करना है, ठीक है. उस हिसाब से हम लोग चलते हैं. अभी यहाँ से अपने को लगेगा 25 मिनट सातारा, उधर से लगेगा कम से कम 1 घंटा. अगर रोड अच्छा होगा तो अपन लोग जल्दी पहुँच जाएंगे, और अगर रोड अच्छा नहीं है तो देखेंगे कितना टाइम लगता है, क्या होता है, ठीक है. मस्त मस्त मस्त. मौसम भी बहुत अच्छा है, ना ठंड लग रही है ना गर्म हो रहा है, दोनों मीडियम है. मतलब दोनों एक साथ में, ज़्यादा ठंड भी नहीं है, ज़्यादा गर्मी भी नहीं है, ठीक है. अगर घर वालों को बोल दिया कि भाई मैं व्लॉगिंग करता हूँ तो बोलेंगे अरे कुछ भी मत कर, ऐसा वैसा ये वो खिलाना ढंका, ऐसा मत कर, कुछ भी अपना काम पे ध्यान दे, ठीक से काम कर, वो कर, ये कर, ठीक से मतलब वो उनको इसमें का कुछ मालूम नहीं है भाई. मतलब वो कैसा रहता है, उसके बाद क्या होता है, उससे क्या मिलेगा, उनको उसके कुछ मतलब नहीं है, उसका उनसे कुछ लेना देना नहीं है. खाली उनका इंटेंशन एक ही होगा
कि भाई तू गाड़ी चलाता है तो खाली गाड़ी पे ध्यान दे, वो राइडिंग वाइडिंग मतलब ऐसा वीडियो शूट वगैरह इसका कुछ भी मतलब नहीं है उनका, ठीक है। उनका मतलब खाली एक ही होगा कि तू सेफली जा और सेफली वापस आ भाई, बस। इसलिए गाड़ी भी अपने को सेफ ही चलाना है, रहना भी सेफ है, जाना भी सेफ है, आना भी सेफ है। मैं चेस्ट माउंट नहीं लाया, मैं चेस्ट माउंट लाता तो पूरा व्यू इधर से पूरा सामने वाला व्यू दिखता है, क्योंकि वो चेस्ट के पास नीचे आ जाता है। हेलमेट का क्या है, अगर आप मोबाइल पे करते हो तो मोबाइल का कैमरा गोप्रो जितना मतलब उतना ऐसा नहीं है, इसलिए वो गोप्रो जैसा शूट नहीं लेता। मोबाइल का क्या 0.6 का लेंस भी यूज़ होता है, ठीक है, वो गोप्रो जैसा शूट नहीं लेता। और चेस्ट माउंट का क्या है, वो ठीक से असेंबल नहीं होता, माउंट ही नहीं होता ठीक से भाई, बहुत हिलता है। अगर आपको नॉर्मल झटका लगेगा ना तो 2 बार उछल के कूदेगा ऐसे, इसलिए चेस्ट माउंट नहीं लगाया, इसी माउंट पे चल गया हम। उस महाबलेश्वर जाते समय वो चेस्ट माउंट लगाया था ना, तो उसका बहुत दिक्कत हो गया था, इसलिए अभी चेस्ट माउंट नहीं लगाया, अभी सिंगल हेलमेट माउंट पे ही चलता हूँ मैं। शायद से अपन कहाँ पे आ गए, शायद से नहीं आए, कहाँ पे विंस तो आगे होगा, विंस तो आगे रहेगा, आगे गए वाटर भाई, पता नहीं यार कहाँ पे, शुरू तो पीछे रह गया। ये कौन सा होगा, जोशीवीर, ओके जोशीवीर आ गए, जोशीवीर। अभी आएगा इसके बाद में बुई, उसके बाद में आएगा पाचवड़। ये मकोड़े कीड़े मकोड़े कहाँ से घुस रहे हैं अंदर भाई, पता नहीं यार, 3-4 बार लगा मेरे को। हेलमेट में कहीं छेद हो गया था, छेद होता तो हवा गया थी, हवा नहीं आ रही। बज गए 5, इतने को बजेगा अभी 6:30, 1.5 घंटा लगेगा और जाने में। इतना कौन पीने को बोलता है भाई। डेढ़ घंटा लगेगा और अभी जाने में अपने को। साइड के दोनों इंडिकेटर लगा दिए। हे बघ आपलं ब्लॉगिंग मस्त होतं है, अर्ध्यामध्ये हिंदी बोलतो, अर्ध्यामध्ये मराठी बोलतो। भाई किसी को गुस्सा नहीं आना चाहिए, सबको पता चलना चाहिए कि वो भाई बोल क्या रहा है। हिंदी में भी बोल रहे हैं, मराठी में भी बोल रहे हैं, बोल क्या रहा है पता चलना चाहिए, ठीक है। ओके मस्त है भाई, मस्त है। ये अपने को अपना आईडी, यूज़र आईडी मतलब इंस्टा आईडी और यूट्यूब आईडी बाइक पे प्रिंट करके लेना है। कब लेंगे वो बताते हैं अपने को। एक आज तो नहीं मिलेगा, कल परसों भी नहीं, एक 2-3 दिन में करके लेंगे। अपने दोनों आईडी पोस्ट करके ले लेंगे इंस्टा पे। इंस्टा पे नहीं, बाइक पे। इंस्टा पे क्या बोल रहा है? अरे गलती से हो गया, नहीं भाई अपन बहुत धीरे चल रहे, बहुत धीरे, बहुत मतलब बहुत ही धीरे चल रहे। लेकिन भाई गाड़ी चलाने में जो मज़ा है ना वो यार कैसे भी नहीं है। अपने को लेना है 310 RR अपाचे, TVS अपाचे RR 310, ओके। ये बाइक लेना है अपने को, लेकिन अपन ने अभी तक ली नहीं है, जल्दी लेंगे।
जल्दी ही लेंगे भाई, जल्दी ही। या तो BMW 310 RR, इन दोनों में से कोई तो एक बाइक लेंगे, पक्का लेंगे, पक्का। लेने का है तो लेने का ही है बाइक। फिर एक कार में एक और गिर गया। इंडिकेटर लावला आहे लेफ्ट राईटचा, जातो लेफ्टला, काय बोलायचं यार।